माझं नाव आहे शरद काशीनाथ मंडलिक. सरांनी सांगितलं ऍक्च्युली परिचय उशिरा केला, तरी पण मी माझा परिचय करून देतो. ऍक्च्युली 317 माझी शेती आहे. शेतीमध्ये 4.5 एकरमध्ये मी स्वतःचा बँकेट हॉल उभा केलेला आहे, आलास्का नावाने. त्यातले काही मेंबर्स आले असे मला कळलंय की आलास्का आमचं बघितलेलं आहे. अक्षरशः निसर्गरम्य असं आम्ही आपली शेती न विकता स्वतःची शेती डेव्हलप केली. आम्ही शेतकऱ्यांना पण प्रेरणा देत असतो की स्वतःची शेती स्वतः प्रेरणा डेव्हलप करून स्वतःच उत्पन्नाचं साधन तयार करा, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीलाही ती शेती कामाला येईल असा दृष्टिकोन ठेवून माझं एकत्र 22 लोकांचं कुटुंब आहे. एका चुलीवर स्वयंपाकी आहे, मी मोठा आहे. आणि अशा पद्धतीने माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी म्हणून काहीतरी आनंद पण साजरा झाला पाहिजे. म्हणजे आमच्या घरी जर इव्हेंट झाला तर इव्हेंटच होत असतो, कारण कुटुंबाबरोबर बाहेरचे 5-25 लोक आणि 100-150 लोक इमिजिएट होऊन जातात. आता ही प्रेरणा आहे जी माझ्यापेक्षा काही सिनियर आहे, काही ज्येष्ठ आहे. माझं पण वय ऍक्च्युली 65 आहे आणि म्हणजे मी आपल्या कॅटेगरीमध्येच आहोत. घाम येत नाही किंवा आपण काय करतो, वॉक करताना चालताना काय करतो, याचं गुन्हा काढत असतो. जनरली सर्व मराठी म्हणजे कोकणावर म्हणजे अभ्यास तर ह्या गोष्टी मी ऑब्झर्व करायचो, कारण मी टेक अँड फाउंडेशन हॅपी थॉट्स सर्वांना माहीत असतं. मी सरसीचे 2009 पासूनचे माझे गुरु आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व जे काही कार्य केलं जातं त्यांच्या स्त्रोतमधूनच येतं, म्हणून ते कार्य ऍक्च्युली सामाजिक काम केलं जातं. सामाजिक बांधिलकी वाढवण्यासाठी आणि दुसरं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देणं हा जे उद्देश ठेवून हा हास्य क्लब मी चालू केला. तर विषय वॉकिंग करताना जर बोलत आपण कोणाशी बोलत नाही, समोर चाललं तर हाय हाय करतो फार किंवा फार मोबाईलवरती बोलत आपण चालत असतो. त्यामुळे जो आपला 1 तास किंवा 2 तास आपण जो वॉकिंग करतात त्याचा बेनिफिट आपल्या शरीराला मिळत नाही, हे मी ऑब्झर्व केलं पूर्णपणे. आणि ही हास्य क्लबची संकल्पना ज्या गुरूंनी चालू केली ते आहे जागतिक योग गुरु मदन कटारे यांचं. जर ऐकून असं त्यांचे व्हिडिओ बघा. जर आपलं सेशन झाल्यानंतर तुम्ही घरात ऑलरेडी झूम मीटिंग वरती किंवा हास्य क्लब फक्त टाका तुम्ही, ऑल वर्ल्ड मध्ये म्हणजे 120 कंट्री मध्ये ऑलरेडी सर प्रेरणादायक असं ते एक नवीन यंत्र आपल्याला शारीरिक व्यायाम कसा करून घेतला पाहिजे. प्रॉब्लेम काय होतोय, जिम्स मध्ये झालं तर फक्त आपला मसल्सचा वर्क होतो. वॉकिंग केलं तर आपण फक्त चालून आलो एवढंच होऊ शकतं. धावणं, सायकलिंग करणं हा प्रकार वेगळा असतो. म्हणजे आपले हार्टबीट्स पण आपल्याला सांभाळायचे, हार्टबीट्स मधनं पण आपल्याला काही कार्य करून घ्यायचं असतं. आणि शेवटी आनंद काय झालं, आपण हसलो केव्हा हसलो सांगू शकता? आयुष्यात 10 मिनिटं 5 मिनिटं केव्हा हसलात का आपण? कमी म्हणजे एकदा काहीतरी जोक झाला तर हसतो, किंवा हास्य जत्रा बघितलं आपण ते पण हास्य कसं असतं, स्माईल असतं जनरली. स्माईल अशा म्हणजे कसं तिकडनं जोक झाला पण त्यांची जत्रा जोक झाली पण हे करू आपण एवढ्या करूच थांबू शकतो, पण त्याची एक्सरसाइज आपल्याला होत नाही. तर हास्यामध्ये काय आपलं रक्त विसरण पूर्णपणे सुधारलं जातं. दुसरी गोष्ट त्याचे फायदे पण भरपूर आहेत. तणाव कमी होतो हसल्याने, आपला स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, रोग प्रतिकार शक्ती वाढते. हसल्यामुळे शरीरातील नैसर्गिक संरक्षण शक्ती मजबूत होते, रक्त विसरण सुधारते. हसताना हृदयाचे ठोके वाटतात, त्यामुळे हृदय निरोगी राहतं आपलं. काही ऑक्सिजन पुरवठा पण आपल्या चांगला होतो, वेदना कमी होतात आणि सर्वात महत्वाची सामाजिक बांधिलकी खूप होते. आता आमच्या क्लबला जो 60 महिला पुरुष असे एकत्र असतात. असं आम्ही पहिला माझ्या क्लबमध्ये मी एकच उद्दिष्ट टाकत असतो, कारण सरस्वतीची कृपा म्हणून मी त्या गोष्टी मी करायला केलं की महिला जर चालले तर उन्हा काढतात. जनरल चर्चा काय असते त्यांची, तिनं काय केलं हिनं काय केलं. आणि आपले जे ज्येष्ठ नागरिक जे पुढे होत आहे ते क्लब मी बसले मी पण ऑब्झर्व केले, त्याचे फक्त घरातलं भांडण किंवा भारतापर्यंत त्याची हे करताना मी बघितलेले. मग तो मला एक चांगला पॉईंट मिळाला की याच्यात आपण काय करतो, सर्वांचं नर्वसपणा म्हणजे सकारात्मक कसं आहे दिवसभर व्यक्ती हे साध्य करण्याचा मला योग मिळाला. त्या योगामध्ये बसून आमचा काल पहिला वर्धापन दिन साजरा केला. स्वतः मदन कटारे जागतिक योग गुरु त्यांनी प्रमुख पाहुणे होते. डॉक्टर हिरालाल पवार यांनी खूप सुंदर असं लेक्चर आम्हाला दिलं. त्यांच्या रिलेटेड आम्हाला सर्व काही गोष्टी मिळाल्या. ऍक्च्युली डॉक्टरकडे जर गेलं, डॉक्टर पहिले सांगतात तुम्ही आनंदित राहा, पण आपण काय करतो नेहमी आपल्या संसारात किंवा आपल्या उद्योगधंद्यात किंवा आपल्या रोजच्या रुटीन मध्ये जर आलो तर आपल्याला स्ट्रेस हा पहिला कव्हर करतो आणि स्ट्रेस झाल्यानंतर मग डायबिटीज, बीपी सर्व गोष्टी आपल्या सुरू होऊन जातात. तर अशा पद्धतीने हा आशीर्वादचं महत्व मला समजल्यानंतर आता सर पण आलेले तर आता आपल्याला
मी प्रॅक्टिस आता बाकीचं सगळं तुम्हाला मी युट्यूबच्या माध्यमातून किंवा याच्यामधून काही लिंक मिळेल किंवा आपण पण स्वतः बघू शकता. तसं प्रत्येकाने काय करतात, प्रत्येकाने आपल्या शरीरावरती व्यंग तयार करून म्हणजे स्वतःची दुसऱ्याला नाव न ठेवतात. आता कुठलाही जोक होतो तो काय असतो, स्वतःच्या व्यक्तीला गृहीत धरून तो जोक केला जातो. कारण दुसऱ्यावर जर केला तर त्याचा राग पण येऊ शकतो, त्याचा स्ट्रेस पण होऊ शकतो, काही पुढे प्रॉब्लेम पण होऊ शकतो. जसं इथे काय होतं, आपल्या स्वतःचं व्यंग हे आपण बघायचं असतं. म्हणून मी दोनच पुस्तक प्रमोट करत असतो संस्थेचे, एक विचार नियम आणि स्वीकार करावा. जोपर्यंत आपण आपल्या शरीराला स्वीकारच करत नाही किंवा आपण आहे त्या स्थितीत आपण स्वीकार करत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद मिळणार नाही. कारण काय, आपण आनंद नेहमी बाहेर शोधतो किंवा दुसऱ्याचे ड्रेस बघून, दुसऱ्याची प्रॉपर्टी बघून, दुसऱ्याचे कपडे बघून किंवा जे काय असेल ते त्याच्यात आपल्याला दुःखच मिळणार असतं. तर सेल्फ आनंद कसा घ्यायचा हा सुद्धा एक चांगला उपक्रम मला ह्या क्लब मधून मिळाला. त्यामुळे माझ्या क्लब मध्ये जवळजवळ 60 महिलांपैकी मॅक्झिमम लोकांची कोणाची शुगर कमी झालेली बघितली आम्ही. कोणाचे हात वर जात होते ते हात वर घेतले, कारण मी फक्त भाष्य नाही घेत तर योगाचा संपूर्ण पाठ करत असतो. एक परिपाठ बनवलेला आहे त्यासाठी. तर हा परिपाठ आपल्याला फक्त 1 तासात केला वर्कआउट तर आपण दिवसभर इतकं फ्रेश असतो आणि सकाळचा जेवढं ऊन वापर तेवढी आपली ताकद ऊर्जा वाढलेली असते. हा सर्व ऑब्झर्वेशनचा पाठ झाला. आता आपण डेमॉन्स्ट्रेशन साठी मला 4 मेंबर्स आपल्याकडे आहे. मला आपण बघा बरं काय होईल आपली परिस्थिती. तर डीप ब्रीदिंग, जसं आपण काय करतो, आम्ही साधं उदाहरण देतो, एक कासवाचं उदाहरण, एक आपल्या कुत्रा डॉगचं उदाहरण देत असतो. त्याचं आयुष्य किती आणि कासवाचं आयुष्य, कारण तो जो सेकंदात 1 मिनिटात जे योगी आपले काय करतात, जास्तीत जास्त ब्रीदिंग खूप वाढवतात. म्हणजे 1 मिनिटाला जर आपण 60 श्वास घेत असेल तर ते 30च घेतात. म्हणजे दीर्घ श्वास घेणं, दीर्घ श्वास सोडणं ही क्रिया आपण इथं केली जाते. याच्यामुळे काय आपल्या जे चेहऱ्यावरले जे स्नायू आहे ना त्यांना पूर्ण व्यायाम मिळत असतो. तर आपण पहिली डीप ब्रीदिंग करूया. सर्वांनी केलं तरी चालेल, उभं राहायचं काही प्रॉब्लेम नाही. सर्वांनी उभं राहायचं, फक्त मागे पुढे करा. मागे होल्ड करा. होल्ड करायचं आपल्याला सावकाश एकदम बिलकुल. झटका देऊ नका कमरेला. परत एकदा दीर्घ श्वास. वर जाताना श्वास घ्यायचा, खाली जाताना सोडायचा. श्वास घ्यायचा आपल्याला. हास्य झालाय पूर्ण छातीचा पिंजरा आपला खोलायचा पूर्णपणे. कसा का तुम्ही माझा एक डेमो बघून घ्या, सर्वांना आपण म्हणजे ज्येष्ठ हे बघ, कारण माझ्याकडे रिटायर इंजिनियर आहे, अध्यापक आहे, मोठमोठे अभियंता आहे, मोठमोठे जेवढा मोठा आ करता येईल तेवढा. श्वास घेत खाली जायचा. श्वास खाली घ्यायचा, श्वास सोड ऑटोमॅटिक सुटला जातो. आपण जेव्हा करतो त्यावेळेस. ओके, चला सर्वांनी करायचंय. जेवढा तुम्ही लांब करत द्याल तेवढा त्याचा सवय लागेल, काही ना लगेच दम लागेल. ओके, परत एकदा. या 2 मिनिटांमध्ये शरीराचा उष्णता लगेच जाणवते. कारण आपण जेवढा ऑक्सिजन घेऊ तेवढाच आपण कार्बन डायऑक्साईड सुद्धा आपल्याला बाहेर येते. आणि याने काय होतं, पूर्ण फ्रेश म्हणजे पहिल्या काळाच्या प्रॉब्लेम काय येतात, थॉट्समुळेच आपल्याला मॅक्झिमम आजार आपले श्वासनलिका आणि अन्ननलिका याच्यातून जे जीवजंतू जाते त्यातलं. आणि म्हणून ब्रिदिंग फार महत्वाची. आता ऍक्च्युली आपण नाश्ता केलेला आहे त्यामुळे मला उपाशी पोटी माझा प्लॅन होता, पण आपण आल्याला नाश्ता केला. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणून आपण छोटे छोटे काय
नाही आलेले भरपूर काय उपाय आहे आपल्याकडे. दुसरं गोष्ट रिदम मध्ये असं घ्यायचं पूर्णपणे. आता बघून घ्या पहिलं पूर्ण. परत करायचं आहे. ओके. शूटिंग करायचं शूटिंग. या. जात नाही आपण. पण इथे जेव्हा तुम्ही पूर्ण ऍप्रिशिएट कराल समोरच्या व्यक्तीला, त्याला आनंद मिळेल. समोरच्याला असताना काय करतात नाही असताना ते आता ते हसत नाही. एकाने हसायचं समोरच्याने हसायचं नाही. त्याचा ऑटोमॅटिक काय होईल, त्याच्या आता आपण काय करतो मुद्दाम हसतोय, पण तो समोरच्या व्यक्तीने आपल्याला आलेला आपल्याला. पण ह्या परिस्थितीमध्ये काय होतं, पूर्ण आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. फुफ्फुसाचे पूर्ण आज कोरोना काळात आपल्याला सर्व नाकात दाबा, जेवढं तुम्ही डीप ब्रिथिंग कराल तेवढा त्याचा बेनिफिट आपल्याला राहील. का पुढे आपण जीव कोणला समजा कधी एखाद्या वेरात गेलो आपण, तर 10-15 मिनिटं तरी आपण राहिलो पाहिजे. Suffocation. सगळं असं. डोळे उघडायचे. आता सहज हास्य म्हणजे असं बाई हात घ्या समोर, त्या हाताकडे बघायचं. कारण याने खूप आपल्याला कमवून दिलेलं आहे, काय काय केलेलं आहे, त्याचे उद्योग काय काय केलेले ते बघा. ना 5 ते 10 मिनिटं मनन करायचं असतं. एक्झॅक्टली डोळे झाकल्यानंतर सगळं शरीर आपल्याला दिसतं. आपण बघितलंच नाही कधी त्याच्याकडे, कारण आपली फक्त नजर पुढे, पण अंतर्मनात आपण जात नाही. तसं तर आता बाकीचे असेल पण इथं कोणी योगाचार्य पण असू शकेल, पण ओपन नाही होणार. आम्ही काय करतो, प्रत्येक व्यक्तीला ओपन म्हणजे त्याला स्टेजवर आणायचं एक्सरसाइज म्हणून मी सांगतो. तर काय होतं, पोटाच्या स्नायूकडे पूर्ण लक्ष द्यायचं, आपल्या मनाने पूर्णपणे तिथे जायचं आणि घशावरती. आता इथं काय करतो आपण, आवाज नाही करत आहे. आता जसं कोणी चोरून हसलं, तर हसल्यानंतर स्माईल दिसतं लगेच माणूस, अरे हा आपल्याला हसला. ॲक्च्युली हसणं हा गुन्हा नाही आहे, सर्वांनी लक्ष द्यायचं. कोणी हसला भाऊ अजून हसला पण हसव, असं म्हणायला सुरुवात करा. म्हणजे काय होईल, ॲटोमॅटिक तो म्हणजे अरे त्याला आपल्याला हसतो तरी हा आपल्याला असं का बोलला, तर तो आनंदी होतो, आपण पण आनंदी होतो. पण त्या हसण्याचे काय होतात, दुरुपयोग केले जातात त्याचे. मग भांडणं, संवाद, दुःसंवाद होतो. तो होऊ नये म्हणून समोरच्याने जर हसला, थोडा पॉज द्या. कुठल्याही गोष्टीला तुम्ही पॉज दिला ना, की थोडं मनन केलं की लक्ष देता, अरे हा ही व्यक्ती बोलली, काहीतरी कारण असेल त्याच्या मागे. ते कारण त्याच्या पुरतं असतं, आपल्यासाठी नसतं ते कारण. कारण इथे व्यक्ती, आम्ही पहिला व्यक्ती मारला गेला पाहिजे. कारण आपण व्यक्ती जागा केल्यामुळे हे सर्व आपले जे संसारात जे काही प्रॉब्लेम चालू झाले, व्यक्ती जोपर्यंत मरत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्रास आहे. म्हणून आनंदी राहायचं.
तर म्हणून मी 22 लोकांचं कुटुंब मान सन्मान सर्व मिळतात, अपमानही मिळतात, पण ते सण करून जर टिकवलं तर टिकेल आपलं. तर अशा पद्धतीने आता मुख दीर्घ श्वास घेतला, पोटाकडे लक्ष द्या. करा चालू करा. नंतर जोरात व्हायचं. सावकाश बाहेर. हे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जर केलं तर आपल्या हृदयाची धडधड आपल्या स्वतःला ऐकायला येईल. पल्स जे असतात त्या कशा पडतात ते 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. म्हणजे बघा मदन कटर सरांनी याला काय माहिती का, चिडवण्याची क्रिया शारीरिक योगामध्ये आणली. चिडवण्याची योगा आहे ना शिकायचं कसं. केल्यानंतर तुम्ही खरं तर सर म्हणजे माझा आवाज येईल, मला बाईकची गरज नाही. मी नुकताच भाग्येश कुलकर्णी सरांकडे ते मकरंद सर आहेत त्यांचं सेशन अटेंड केलं. आता लेक्चर न देत एक दोनच एक त्यांचा आणि एक आमचा ग्रुप आहे मुंबईत, तो आम्ही जे करतो ते थोडंसं डेव्हलप. प्रत्येकाने शेजाऱ्याकडे जायचं, त्याचा हात लावायचा, शॉक बसल्यासारखं करायचं. हा सर सरांनी पण कंपल्सरी आता तुम्हाला. आता आम्ही वर स्टुडंट आहे, क्लास टीचर आहे, तुम्ही स्टुडंट आहे. तर सगळ्यांनी हॉलमध्ये प्रत्येक कमीत कमी 10 लोकांना स्पर्श करेल आणि शॉक मध्ये सगळं हसणार, एवढं करायचं. आणि 1, 2, 3 म्हटलं की वर येऊन हा करायचं असं. म्हणजे आमचा तो महेश पद्धतीने सांगतो, ऑल फायर अँड एअर शुड कम आउट. बाहेर मागून जातो तो वरून आला पाहिजे. सगळे बाहेर 1, 2
असं नाही फक्त वन स्ट्रोक. वन स्ट्रोक सगळ्यांचा एक आवाज हक असा आला पाहिजे. हा 1 2 3 म्हटलं की 3 ला फटकन आलं पाहिजे. 1 2 3 एकदा गिव्ह युअर बेस्ट शॉट. खाली 1 2 3 डबल असेल 500 रुपये पेनल्टी. सगळं गरम गार हवा निघाली पाहिजे. संजय will guide now. 1 2 3 Bend down. 1 2 Yes, good. आता दोनदा. 1 प्रत्येक